कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा आता घरी परत आली ना, मी तिला सांगणार आहे की अधिपतीला घे आणि कुठेतरी बाहेर जा म्हणून। हा म्हणजे मागच्या टायमाला ते बाहेर फिराया का काय पाठवलं होतं ना, तसं वय? तसं नाही आई, म्हणजे तसे जातीलच, पण मी अक्षराला सांगणार आहे की हे घर सोडून कुठेतरी बाहेरच जा, तिथंच तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करा। एवढ्या दिवसांनी सुनबाई घरला परत येणार आणि हे नको ते काय बोलतायस? हा नको ते नाही आई, ही गरज आहे आई। या घरात त्या दोघांचा संसार नाही होणार, तो सुखाचा तर मुळीच होणार नाही, ती भुवनेश्वरी होऊ नाही देणार। पहिले पाडे 55 घसरली गाडी तुमची भोवीवर। आई मी चुकीचं बोलतोय काही? चुकीचंच आहे, लक्ष्मी घरला येणार आणि तिला परत पाठवणार बाहेर, चुकीचंच आहे। एवढं समजा ऐश्वर्य आहे ते दोघांचंच आहे नव, त्यानेच वाढवायचंय, त्यानेच जपायचंय। मग आता बाहेर जाऊन त्यांना नव्यानं का म्हणून उभं करायचं? काय हरकत काय आहे? करू देत ना, नव्यानं सुरुवात करतील पुन्हा। मागे एकदा दोघे घराच्या बाहेर 10 दिवस राहिले होते ना, ते काय परंपरा वगैरे पाळायला गेले होते, तेव्हा सगळं दोघांनीच केलं ना, नव्यानं केलं ना। आणि आई केवढे सुखात होते दोघे, केवढे आनंदात होते, पुन्हा करतील तसं। अहो पण इथंच आपल्या माणसात राहून त्यांनी संसार केला तर कुठं बिघडतंय? काय बिघडते आणि कोण बिघडवतंय हे तुम्हाला बरोबर माहिती आहे आई। आता तो विषय नको। केवढी चांगली बातमी दिली आहे तुम्ही मला आई, हे सगळं तुमच्यामुळे आहे। थँक्यू सो मच आई। आता बघा, या घरात फक्त चांगल्याच बातम्या ऐकायला मिळणार। तथास्तु। आलेच मी, देवापुढे साखर ठेवते। चारू बघितलंस ना, अधिपती अक्षराला जाऊन भेटला। मला माहिती आहे तो तिच्याशिवाय नाही राहू शकत, त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर। एकटा तिच्या फोटोशी बोलत बसायचा, मी सांगितलं ना तुला। आता तो तिला घेऊन येईल लवकर। मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा अक्षरा आपल्या घरात परत येईल। काय वहिनी भेटल्या तुला? हा, एकदम ध्यानीमनी नसताना एकदम समोर झाल्या। एक नंबर काम झाले। पण ते तुमच्या दोघांमधलं सॉर्ट झालं का? हा, ते होईल म्हणजे नाही झालं। तू ना असंच कर, तू फक्त भांड त्यांच्याशी। तुम्ही दोघं भेटलात ना की तू फक्त भांडतोस त्यांच्याशी। अरे होय की बाबा, ऐकून तर घे माझं। मला येड लागलं काय? तुम्ही काय मला सगळी येडी समजता का? मी काय भांडलो नाही, मला बोलायला सुधरत नव्हतो। भांडू कुठून, जरा बारीक मध्ये भांडलो, लय नाही। हा, एरवी एवढा बोलत असतोस त्यांच्याबद्दल। हा, मग अचानक समोर आल्या ना, मला कुठनं सुरुवात करावी काय कळनाच। बरं बरं ठीक आहे, पुन्हा भेट त्यांना आणि बोलून काय ते सॉर्ट करा, आणि वहिनींना आधी घरी घेऊन ये। काय बायको रुसून माहेरी गेल्या म्हणल्यावर मनधरणी करून घेऊन यायला लागते, आहे की नाही वंक्या? की काय वाटेल ते उद्या त्यासनी घेऊन यायला लागते, एवढं कळलं मग मला। हा ओमकार बोल। कामात आहेस का? म्हणजे थोडं बोलायचं होतं मला। थोडं कामातच होते मी, पण बोल ना, काय झालं? एक गुड न्यूज आहे। ओमकार, गुड न्यूज तर मी देणार तुला, पण ती तू काय देऊच देत नाहीयेस। झालं का तुझं सुरू? हा, तुला जर का हेच बोलायचं असेल ना सारखं सारखं, तर ठेवतो मी फोन। ए सॉरी 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 सॉरी, मस्करी केली रे। बोल, काय गुड न्यूज आहे? अगं काल अधिपती आणि वहिनी भेटले। ओमकार, आज 1 एप्रिल नाहीये आणि मी तुझ्यासारखी फूल पण नाहीये। झाले का तुझे तेच तेच 5 जोक सुरू? तू पण तर जोकच केलास ना, भाऊजी आणि वहिनी भेटले म्हणून। अगं मी खरंच बोलतोय। खरंच? माझा नाही विश्वास बसत। का? अरे का काय, त्यांची भेट व्हावी म्हणून आपण एवढी धडपड करतोय, पण त्यांची भेट काय होत नाही, आणि आता अचानक त्यांची भेट झाली, कसा विश्वास बसणार? अगं तुझी शपथ खरंच बोलतोय ग मी। तुला कोणी सांगितलं हे? अगं मला स्वतः अधिपतीने सांगितलं। काल ना त्याला फुलपगार सरांनी शाळेमध्ये बोलवलं होतं, तिकडे त्याची आणि वहिनींची भेट झाली। अरे वा वा, देवच पावला। त्यांच्यात बोलणं झालं का? भांडण मिटलं ना त्यांचं? वहिनी गेल्या का घरी परत? अगं जरा सावकाश ब्रेक मार, किती प्रश्न विचारशील एकाच वेळी? ओमकार, याला आनंद म्हणतात। हो ग, आनंद मला पण झालाय, पण एकाच गोष्टीची खंत आहे। काय? अगं त्यांच्यात नीट बोलणंच नाही झालंय।
दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि अधिपतीला निघावं लागलं. या दुर्गेश्वरी मॅडम पण ना रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरले असते, पण दुर्गेश्वरी मॅडमने तेही उधळून लावले. हो ना. पण ते दोघं भेटले हेच खूप झालं. हे आताच समाधान. खरं आहे ग तुझं. खूप खुश होता तो. भाऊजी खुश होते म्हणजे वहिनी पण खुश असणार. आता ते लवकर एकत्र येऊ दे म्हणजे झालं. हो ना. ओमकार, तू एक काम कर, काही करून अधिपती भाऊजींना वहिनीने भेटण्याची गळ घाल. हवं तर तू एक्स्ट्रा काम कर, पण असं काहीतरी कर की भाऊजी आज वहिनींना भेटले पाहिजे. सतत त्यांच्या मागे लाग आणि त्यांना कन्व्हिन्स कर की वहिनींना भेटा म्हणून. चालेल, मी त्याला कन्व्हिन्स करतो तसं. आज जर परत ते दोघं भेटले ना तर माझ्याकडून पार्टी. होय. बाय बाय. हा वकील साहेब, बोला मॅडम. तुम्ही बोला. काम चालू आहे ना व? येस मॅडम, काम झालंय. पण काय सांगताय? काम झालं? हो मॅडम. नक्की ना व? का आपला आमचा फोन आलाय म्हणून असं बोलताय? नाही मॅडम, खरंच काम झालंय. काल आपला फोन आल्याच कामाला लागलो. अरे वा, लई फास्ट काम करताय की हो तुम्ही. मग तर काम झालंच असेल तर येऊ काय आम्ही? हो मॅडम, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, भेटून बोलू. बघ काय सगळे विषय फोनवर बोलायची काही गरज नाही, नाही का? आणि सगळं तयार आहे म्हणताय तर आपण जसं बोललो तसंच करू मग. काय? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, भेटून बोलूया. हो. काही निघायचं ना व? जरा थांबशील काय? निघायचं असेल तेव्हा सांगू की तुला. हा, आमच्या डोसक्यात जरा कामं चालू आहे, ती करू दे मग निघूया. मॅडमचा फोन. हा बोला मॅडम, कशा आहात? आम्ही ठीक आहोत. तिकडं कसं आहे सगळं? ठीक चाललंय, म्हणजे फार काही घडत नाहीये सध्या. आणि ताई पण शांतच आहे. नाही, आता शांतच असतील त्या, पण लवकरच त्यांची झोप उडणार आहे. म्हणजे कळलं नाही मला. कळल, समद कळल तुम्हाला. त्यासाठीच फोन केलाय आम्ही तुम्हाला. मॅडम अहो, तुमच्या फोनची मी वाटच बघत होते. मला वाटलं मला विसरलात की काय. तुम्हाला विसरून कसं झालं हिराबाई? आता मी काम आहे म्हणून फोन केलाय. उगा फोन करून गप्पा मारत बसायला आमच्याकडे काय मोकळा वेळ नाही. बोला मॅडम, आज काय काम काढलं माझ्याकडे? अहो, तुमच्या फोनची वाटच बघत होते मी. आम्ही आता तुम्हाला जे काम सांगू ते पटशिरी करून द्या आणि या कामाचा आम्ही तुम्हाला डबल मोबदला देऊ. डबल? वय, डबल. काम लई महत्वाचं आहे आणि ते आजच्या आज करायचंय. अहो, आज काम झालंच म्हणून समजा. अहो, आधी ऐकून तर घ्या, मग बोला पुढचं. सॉरी, बोला. आता आम्ही सांगतोय तसं करायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.